नमस्कार नाना. नमस्कार नमस्कार नमस्कार. अहो कोणतं गाव आहे हे? हे भोस. भोस. आणि तुम्हाला नाना म्हणतात हे मला माहिती आहे, पण तुम्ही कुणाकडे आलेलात? इथं मुलीकडे आलोय. बर. बसके सरांच्याकडे. तुमचं नाव आडनाव? माझं नाव पोपट शामराव हनपुडे. बर. आणि गाव? गौंडरे, तालुका करमाळा. हां. आणि जिल्हा? सोलापूर. सोलापूर. तुमची मुलगी आहे वही थोरली का धाकटी? एकच मुलगी. एकच मुलगी. आणि 2 मुलं. म्हणजे लाडकी पोरगी. आणि जावाय काय करतात? जावई हायस्कूल टीचर आहेत. बर. तुम्हाला मुलं किती? 2 मुलं. 2 मुलं. मुलगी नाही म्हणजे हीच मुलगी? मुलगी. 2 मुलं आणखीन 1 मुलगी. आणि नातू किती आहेत? नातू थोरल्या मुलाला 1 मुलगा आणि 1 मुलगी. त्याचं नाव, मुलाचं नाव गणेश. गणेशच्या मुलाचं नाव शिवम. आणि धाकल्या मुलाचं नाव महेश. त्याच्या मुलीचं नाव त्याला काय काय म्हणतात का, अजून काय लहान आहेत आधुनिक नाव. आणि मुलाला शिव ही म्हणतात, सोहम म्हणतात. अरे वा. हां. आणि मुलीला? मुलीचं काय नाव काय बोलतात अजून, तिचं फिक्स नाव काय नाही. बर. आणि तुमच्या मुलीला कन्याला किती मुलं आहेत? कन्याला 2 मुलं. आपले 2 मुली, ज्ञानेश्वरी आणि गीतांजली, आणि मुलगा ओम. अरे वा. सगळी देवाचीच नाव आहेत वय? सगळे देवाची. म्हणजे श्रीकृष्णानं गीता सांगितली, ज्ञानेश्वरीनी सुद्धा गीता लिहिली, आणि शंकर म्हणजे ओम. अरे वा. आणि तुमचं स्वतःचं नाव? माझं नाव पोपट. पोपट. हां. ही देवाची धर्माची सगळ्यांची नावं सुंदर. आणि जावांचं नाव? जावांचं नाव किसन. किसन. म्हणजे देवा धर्माचीच नावं. आता तुमचं वय किती आहे? माझं आता 76 संपत आलं. 75. म्हणजे अमृत महोत्सव तुमचा झालेला आहे. तुमचं सुखी समाधानी जीवन आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. तुमच्या बायकोचं नाव काय? रजनी. रजनी. त्यांचं वय किती? त्यांचं साधारणतः 65च्या पुढे 70च्या 67-68 असेल. म्हणजे दोघात 5-7 वर्षाचं अंतर आहे. बर 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 बर. तुम्ही शेतीच केली का नोकरी होता कुठं? शेती. शेतीमध्ये काय काय आहे? आता शेतीमध्ये सध्या उडीद आहे, तूर आहे, मका आहे. ही आत्ता तुमच्याकडे उडीद मका वगैरे आहे, पण जुन्या काळात तुम्ही जेव्हा शेती करायला सुरुवात केली होती त्यावेळेला काय काय होतं? त्यावेळेस ज्वारी, बाजरी, तूर, परत तुमचे पाणी असेल तर मका, मटकी, फुलगा, परत आंबाडी होती काही वेळेस. बर. आणि परत साळी काही वेळेस करायच्या, म्हणजे भात. तुम्ही त्यावेळेला बैलानं शेती करत होता. तुम्हाला काळ आठवतोय का? वर्ष आठवतात का? कोणत्या वर्षी तुम्ही शेती करत होता, सुरुवात केली? 18 वर्षाच्या, 15 वर्षाच्या, किंवा लहानपणापासून बैलानं शेती करत होता? बैलांची नावं आठवतात का? होय. आणि आता आहेत का बैल? नाही, आता नाही. मग आता ट्रॅक्टरची शेती. त्यावेळेला खतं कुठली कुठली होती? शेणखत होतं. शेणखत. फक्त शेणखत. म्हणजे आत्ताचा युरिया, सोपला, कीटकनाशक. मग त्यावेळेला उत्पन्न तरी जास्त निघत होतं? तरी उत्पन्न म्हणजे कसं, गरजा बी कमी होत्या. त्याचा मोबाईल, कुठं मोटरसायकल, कुठं असा प्रवास असला काय खर्च नव्हते ना. त्याच्यामुळे जेमते पिकायचं आणि जेमतेम खर्च असायचा. म्हणजे माणसानं सुख सोयी स्वतःच्या करण्यासाठी ह्या गरजा वाढवलेल्या आहेत. आवश्यकता नाही तशी नव्हती त्या काळात, तर नव्हतीच. आता तुम्ही पांढरा सदरा, पांढरी पायजामा घातलेला आहे. तुम्ही पहिल्यापासून एवढंच घालता? घालतो पहिल्यापासून. तुम्हाला रंगीत कपडे, तुम्हाला काय रंगीत आवडत नाही? मला आवडतच नाही. आता मला सांगा की तुम्हाला रंगीत कपडे आवडत नाही, एवढा साधा पोशाख, तुम्ही जत्रेला बी हाच. बरं, वर्षात ना मग किती कपडे घेता? हे पांढरी आता अलीकडे मी जास्त पहिले ती एकच शर्ट आणि एकच पायजामा होता. एकच तेच धुवायचा, किंवा फार झालं तर 2 एवढंच होते. आता ह्या 10-5 वर्षात आहेत 5-7 ड्रेस आहेत. बर बर. म्हणजे एकंदरीत साधी राहणी. आणि